Hey guys, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अबाउट द IR स्पेक्ट्रोस्कोपी विच इज अ युनिट नंबर 4 ऑफ अवर इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ अनालिसिस. IR स्पेक्ट्रोस्कोपी हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मोस्ट ऑफ द टाइम हा एक्झाममध्ये विचारला जातो फॉर अ 10 मार्क्स. ओके, सो आजचा हा टॉपिक तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत जे काही आपण स्पेक्ट्रोस्कोपी बघितली ते डिपेंड होती अबाउट द UV लाईट अँड विजिबल लाईट. बट आता ही जी काही टेक्निक आहे ती टेक्निक कम्प्लिटली डिपेंड आहे ऑन अ IR रेडिएशन म्हणजेच इन्फ्रारेड रेडिएशन. हे काय आहे तर ज्याप्रमाणे विजिबल आणि UV लाईट्स होते त्याचप्रमाणे इन्फ्रारेड रिजन असतं. आपण काय केलं होतं की वेरियस असे रेडिएशन घेतलं होतं, त्यामध्ये आपला मॉलिक्यूल ठेवला आणि हा मॉलिक्यूल कुठल्या प्रकारची एनर्जी ॲब्सॉर्ब करतो किंवा इमिट करतो त्याचा आपण स्टडी केला होता. बट IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय होतं, ही जी काही रेंज असते ज्यामध्ये आपण आपला लाईट पास करतो तो इन्फ्रारेड रिजनचा असतो. आणि ही जी काही रिजन आहे याची वेवलेंथ किती असते तर 2.5 मायक्रोमीटर टू 25 मायक्रोमीटर इतकी मायक्रॉन्समध्ये याची जी काही वेवलेंथ आहे ती असते. ओके, सो ओव्हरऑल म्हणजे IR टेक्नॉलॉजी म्हणजे काय झालं की हा IR रिजन आहे, त्यामध्ये जो आपला पर्टिक्युलर मॉलिक्यूल आहे तो एक पर्टिक्युलर एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. ओके, सो त्या ॲब्सॉर्प्शनचा स्टडी करणं म्हणजे इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी. ओके, नाव द एक बेसिक आयडिया ही तुम्हाला क्लिअर झालेली आहे. बट ह्या टेक्नॉलॉजीचं आपल्याला काम काय आहे तर फॉर एक्झाम्पल एखादा तुम्हाला कंपाऊंड दिला. आता सगळेच कंपाऊंड म्हणजे मोस्ट ऑफ द कंपाऊंड हे व्हाईट क्रिस्टलाइन पावडर असतात. मग आता तुम्हाला एखादा व्हाईट क्रिस्टलाइन पावडर दिला आणि तुम्हाला म्हटले की याला डिटेक्ट करा की यामध्ये कुठले फंक्शनल ग्रुप आहे किंवा याचं नाव काय आहे डिटेक्ट करायला हवं. तुम्ही कसं करणार? वरून नेचरवरून करू शकत नाही, ऑर्डरवरून करू शकत नाही, टेस्ट आपण डायरेक्टली कंपाऊंडची घेऊ शकत नाही, हार्मफुल असू शकतं. ओके, मग आपण नेमकं डिटेक्शन कशा प्रकारे करणार तर ही जी IR स्पेक्ट्रोस्कोपी आहे आपल्याला हेल्प करते टू डिटेक्ट दॅट कंपाऊंड. ओके, मग कशा प्रकारे हेल्प करते तर हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे यामध्ये कुठल्या प्रकारचे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे हे सगळं आपल्याला ही IR स्पेक्ट्रोस्कोपी हेल्प करते फॉर द डिटेक्शन. ओके, नाव आता डिटेक्शन कशा प्रकारे करते. आतापर्यंत जे 2 टेक्निक्स बघितले आपण लाईक UV विजिकल अँड फ्ल्युरोमेट्री टेक्निक, यामध्ये काय होत होता हा मॉलिक्यूल काय करत होता ॲब्सॉर्ब करत होता रेडिएशन अँड सेकंड वे मध्ये इमिशन करत होता. बट IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय होतं हा जो मॉलिक्युल्स आहे जेव्हा एनर्जी ॲब्सॉर्ब करते तेव्हा ह्याच्यामधले जे काही मॉलिक्युल्स आहे मीन्स अटॅच झालेले अनदर मॉलिक्यूल आहे ते काही व्हायब्रेशन्स शो करतात. ठीक आहे, मीन्स आता बघा आपण काही कंपाऊंड बघतो मीन्स फॉर एक्झाम्पल आपले ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये C आणि H बॉन्ड प्रेझेंट आहे. मीन्स कार्बन त्याला एक बॉन्ड आणि हायड्रोजन प्रेझेंट आहे. सो मग कार्बन आणि हायड्रोजन मधलं आपण नेचर IR मध्ये कसं डिटेक्ट करतो तर हे जे काही बॉन्ड आहे हे व्हायब्रेशन्स शो करतात. हे व्हायब्रेशन वेगवेगळे असतात लाईक स्ट्रेचिंग, ब्लेंडिंग. स्ट्रेचिंग मध्ये सुद्धा वेगवेगळे असतात लाईक सिमेट्रिक स्ट्रेचिंग, असिमेट्रिक स्ट्रेचिंग प्लस ब्लेंडिंग मध्ये 4 टाइप्स आहे जसं रॉकिंग, वॅगिंग प्लस सीझरिंग असे वेगवेगळे टाइप्स आहे ह्या व्हायब्रेशनच्या. सो डिपेंडिंग ऑन दॅट व्हायब्रेशन आपण कंपाऊंड मध्ये कुठले कुठले फंक्शनल ग्रुप आहे हे डिटेक्ट करू शकतो. आहे ना टेक्निक इंटरेस्टिंग? आय नो. बट आता हे व्हायब्रेशन्स आपल्याला कशा प्रकारे रिझल्ट देतात तर आपले हे जे काही IR टेक्निक आहे तर आपल्याला एक स्पेक्ट्रम देतो, एक अशा प्रकारचा ग्राफ येतो. हा ग्राफ आपल्याला जो काही कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप आहे तो डिटेक्ट करून देतो. कशा प्रकारे तर प्रत्येक फंक्शनल ग्रुपचा एक वेगळा ग्राफ आपल्याला मिळतो. हे एक तुम्ही याला म्हणू शकता की हे एक डिसाइडेड आहे. हायड्रोजन अशा प्रकारे ग्राफ देणार, कार्बन अशा प्रकारे ग्राफ देणार, ऑक्सिजन अशा प्रकारे ग्राफ देणार, अशा वेगवेगळ्या कंपाऊंडचा वेगवेगळे ग्राफ हे डिसाइडेड आहे. ओके, सो फायनली आपल्याला जेव्हा ग्राफ मिळतो सो त्याच्यावरून आपण डिटेक्ट करतो की इथे हा पीक आला आहे सो हा पीक हायड्रोजनचा आहे, देन अनदर पीक आहे हा कार्बनचा आहे. सो अशावरून आपण जे काही फंक्शनल ग्रुप आहे लाईक अल्कोहोल म्हणा, अमाइन, कीटोन किंवा अल्डेहाइड कुठलाही फंक्शनल ग्रुप सगळ्या फंक्शनल ग्रुपला आपण डिटेक्ट करू शकतो. ओके, सो ही टेक्निक इतकी हेल्पफुल आहे फॉर अ फार्मास्युटिकल इंडस्ट्री. मीन्स लॅबमध्ये सुद्धा आपण ही टेक्निक यूज करतो, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज करतो, वेरियस कंपनीजमध्ये सुद्धा ही टेक्निक यूज केली जाते. ओके, सो अशी इंटरेस्टिंग आणि कम्प्लिटली हेल्पफुल ही टेक्निक आहे आणि या टेक्निकबद्दल आज आपल्याला स्टडी करायचं आहे. सो ह्या टेक्निकबद्दल जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं फॉर एक्झाम्पल लॉंग क्वेश्चनसाठी हा क्वेश्चन आला 10 मार्क्ससाठी तर तुम्हाला याच्यामध्ये काय लिहायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन लिहायचं आहे जे आता आपण डिस्कस केलं आहे. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट द व्हायब्रेशन. वेगवेगळे व्हायब्रेशन्स आहे जे पॉली
ॲटॉमिक मॉलिक्युल्स शो करतात ते व्हायब्रेशन्स लिहायचे आहे. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट सॅम्पल हँडलिंग. कारण IR स्पेक्ट्रोस्कोपी ही इतकी सेन्सिटिव्ह आहे, कारण ग्लाससुद्धा IR रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो. सो हे सॅम्पल हँडलिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो यू हॅव टू राईट सॅम्पल हँडलिंग. आफ्टर दॅट फॅक्टर अफेक्टिंग टू द IR स्पेक्ट्रोस्कोपी, देन इन्स्ट्रुमेंटेशन अँड अप्लिकेशन. हे 6 पॉईंट आहे तुम्हाला फॉर 10 मार्क्ससाठी लिहायचे आहे. आणि ऑब्व्हियसली यामधले जे काही सब पॉईंट्स आहे, लाईक सॅम्पल हँडलिंगमध्ये लिक्विडसाठी कुठले सॅम्पल्स आहे, सॉलिडसाठी आपण कुठली टेक्निक यूज करू शकतो, गॅसियससाठी कुठली टेक्निक यूज करू शकतो, यावरती बरेच MCQसुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके, सो ही टेक्निक तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ऑब्व्हियसली GPAT सुद्धा याच्यावरती क्वेश्चन्स असतात. ओके, सो सेमिस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू, GPAT पॉईंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ह्या सगळ्या पॉईंटवरती आपण डिस्कस करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स स्टार्ट टू अवर लेक्चर. So hey guys, myself Pallavi and you are watching Pharmacy with Pallavi. So guys, IR टेक्नॉलॉजी म्हणजे काय किंवा IR स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, तर याचं इन्स्ट्रुमेंटेशन तुम्ही एक अशा प्रकारे इन्स्ट्रुमेंट आपल्या लॅबमध्ये बघितलं असणार. वरून दिसायला हे खूप इझी वाटते, बट आतून याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, कुठले कुठले डिटेक्टर आहे, सॅम्पल सेल्स आहे, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. नाव इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय लिहिणार, तर यू हॅव टू राईट दॅट IR स्पेक्ट्रोस्कोपी हा IR रिजनमध्ये वर्क करतो, ज्यामध्ये मॉलिक्यूल जेव्हा एनर्जी ॲब्सॉर्ब करतो तेव्हा काही व्हायब्रेशन्स शो करतो, अँड डिपेंडिंग ऑन दॅट व्हायब्रेशन वी गेट IR स्पेक्ट्रम. ओके, IR स्पेक्ट्रम म्हणजेच काय, तर जो काही आपले मॉलिक्युलचा व्हायब्रेशन्स आहे त्याचा रिझल्ट भेटणं म्हणजेच IR स्पेक्ट्रम. ओके, अगदी सिम्पल अशी डेफिनेशन आहे, तुम्ही याला लिहू शकता. ओके, सो इंट्रोडक्शन पार्ट इज क्लिअर. तुम्हाला जरी इन्स्ट्रुमेंटेशनसाठी क्वेश्चन आला 5 मार्क्ससाठी की राईट इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ आवर IR स्पेक्ट्रोस्कोपी, देन मुलं काय करतात, डायरेक्टली इन्स्ट्रुमेंटेशन लिहायला स्टार्ट करतात आणि त्यांना वाटतं की आता आपण कंप्लीट लिहिलं आहे आणि कंप्लीट मार्क्स आपल्याला भेटणार आहे. बट नाव यू आर अ ग्रोन अप आणि फायनल इयर स्टुडंटसाठी जो काही एक्झामिनर असतो त्याला काहीतरी ॲडव्हान्स पाहिजे असते. सो इथे जर तुम्ही इंट्रोडक्शन पार्टमध्ये काही पॉईंट्स ॲड केले आणि नंतर इन्स्ट्रुमेंट लिहिलं तर तुमचा जो काही पेपर आहे तो जास्त अट्रॅक्टिव्ह होईल. अगेन तुम्ही त्याचे अप्लिकेशनसुद्धा ॲड करू शकता किंवा जे काही इन्स्ट्रुमेंटेशन लिहित आहे त्याचे आधी पॉईंट्स मेन्शन करून नंतर त्याला एक्सप्लेन करू शकता. सो अशा वेळेस काय होणार, तुम्हाला जास्त मार्क्स घ्यायचे चान्सेस असतात. ओके, सो इथे तुमचा मार्क्स कट होत नाही. सो ट्राय करा की अशा वेळी तुम्ही पेपर सॉल्व्ह करणार. ओके, सो नाव द सेकंड थिंग इज फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन इन अ पॉलीऑटोमिक मॉलिक्यूल. म्हणजे काय, पॉलीऑटोमिक मॉलिक्युल्स म्हणजेच काय, तर असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 2 पकडूया आपण, 2 मॉलिक्युल्स आहे आणि हे पर्टिक्युलर बॉन्डनी अटॅच आहे, याला म्हणतात पॉलीॲटोमिक मॉलिक्युल. तर हे जे पॉलीॲटोमिक मॉलिक्युल आहे, फॉर एक्झाम्पल कार्बन अँड हायड्रोजन किंवा कार्बन अँड ऑक्सिजन, तर हे जे काही मॉलिक्युल्स आहे काही व्हायब्रेशन्स शो करतात. हे कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन्स आहेत ते आता आपल्याला बघायचे आहे. तर बेसिकली हे 2 टाईप्सचे व्हायब्रेशन्स शो करतात. फर्स्ट वन आहे स्ट्रेचिंग अँड सेकंड वन आहे ब्लेंडिंग. स्ट्रेचिंग म्हणजे काय, तर हा फॉर एक्झाम्पल हा कार्बन आहे आणि हा हायड्रोजन आहे आणि हे बॉन्डनी अटॅच झाले. तर स्ट्रेचिंगमध्ये काय होतं, फक्त आणि फक्त बॉन्ड लेंथमध्ये इन्क्रीज होतं किंवा डिक्रीजिंग होतं. फॉर एक्झाम्पल ही बॉन्ड लेंथ आहे, तर बॉन्ड लेंथ ही आयदर इन्क्रीज होते किंवा बॉन्ड लेंथ ही आयदर डिक्रीज होते. ओके, सो एक अशा प्रकारचं व्हायब्रेशन्स आपल्याला मॉलिक्युलमध्ये बघायला मिळतं. यामध्ये 2 टाईप्स आहे, एक आहे सिमेट्रिक स्ट्रेचिंग आणि एक आहे असिमेट्रिक स्ट्रेचिंग. सिमेट्रिक स्ट्रेचिंगमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल हे 2 बॉन्ड आहे, तर यावेळेस 2 बॉन्ड हे एकाच टायमिंगला एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात, त्याला म्हणतात सिमेट्रिक स्ट्रेचिंग. असिमेट्रिक स्ट्रेचिंग म्हणजे काय, तर हे जे 2 बॉन्ड्स आहे तर ते अपोजिट डायरेक्शननी मूव्ह होतात. ओके, सो सिमेट्रिक आणि असिमेट्रिक हे क्लिअर आहे. नाव अनदर व्हायब्रेशन आहे ब्लेंडिंग व्हायब्रेशन. ब्लेंडिंग व्हायब्रेशनमध्ये काय होतं, तर सिमेट्रिकमध्ये बॉन्ड लेंथवरती अफेक्ट होत होता, तर ब्लेंडिंगमध्ये जो काही बॉन्डमधला अँगल आहे यामध्ये अफेक्शन होतं. फॉर एक्झाम्पल हा कार्बन आणि हा हायड्रोजन आहे आणि हा याच्यामध्ये बॉन्ड प्रेझेंट आहे, तर हा जो काही अँगल आहे याच्यामध्ये, जो काही डिग्री ऑफ अँगल आहे याच्यामध्ये काही चेंजेस होतात. हे जे ब्लेंडिंग आहे याच्यामध्ये 4 टाईपचे व्हायब्रेशन्स आहे. फर्स्ट वन आहे सिझरिंग. सिझरिंग म्हणजे इट लाईक अ सीझर आपण सगळ्यांनी बघितलं, जे काही सीझरचे हे पाते असतात त्यामध्ये जे काही मुवमेंट होतं, ठीक आहे, त्या अँगलमध्ये जे काही चेंजेस होतात त्याला सिझरिंग म्हणतात.
क्लिअर असणार सगळ्यांना, कारण हे जे काही ग्राफिक्स तुम्हाला दिसतात यावरनं तुम्हाला एक आयडिया क्लिअर होते आणि लॉंग टाईमसाठी तुम्ही हे त्या गोष्टी आठवण ठेवू शकता. सो मी इथे ग्राफिक्स यूज केलेले आहे. अनदर व्हायब्रेशन्स आहे रॉकिंग. यामध्ये काय होतात, जे काही 2 मॉलिक्युल्स अटॅच्ड आहे एका सेंटर मॉलिक्युलला, तर हे 2 मॉलिक्युल साईड बाय साईड मूव्ह होतात, याला आपण रॉकिंग व्हायब्रेशन म्हणतो. थर्ड व्हायब्रेशन आहे वॅगिंग. वॅगिंगमध्ये काय होतं, ॲटम हे प्लेनच्या वर आणि खाली मूव्ह होतात. सो इथे जो काही अँगल चेंज होतं अबाउट द प्लेन अँड बिलो द प्लेन चेंजेस होतं. आफ्टर दॅट द फोर्थ व्हायब्रेशन इज अ ट्विस्टिंग. ट्विस्टिंगमध्ये काय होतं, ॲटम हे एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शननी मूव्ह होतं. ओके, अबाउट द प्लेन अँड बिलो द प्लेन बट अपोजिट डायरेक्शननं मूव्ह होतं, त्याला आपण ट्विस्टिंग म्हणतात. ओके, सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ अवर ब्लेंडिंग व्हायब्रेशन. अगदी सिम्पल असं वाटलं असणार तुम्हाला, याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. हे व्हायब्रेशन विचारतात की स्ट्रेचिंग म्हणजे काय, ब्लेंडिंग म्हणजे काय, त्यामधले सब पॉईंट सुद्धा विचारतात. फॉर 2 मार्क क्वेश्चन विचारू शकतात किंवा MCQ मध्ये सुद्धा विचारू शकतात. ओके, सो आता तुम्ही कधीच कन्फ्यूज होणार नाही. नाव द थर्ड पार्ट इज सॅम्पल हँडलिंग. सॅम्पल हँडलिंग ही IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. का तर ग्लास किंवा क्वार्ट्ज हे असे कंपोनंट आहे जे IR स्पेक्ट्रोस्कोपी किंवा आयर्न रिजनला ॲब्सॉर्ब करतात. ग्लास आहे आणि याच्यावरती जर IR रेडिएशन पडली, तो ग्लास पटकन त्याला ॲब्सॉर्ब करणार आणि मॉलिक्युलमध्ये त्याचा पर्टिक्युलर जो काही रिझल्ट आहे तो भेटणार नाही. जसं आपण आधीचे 2 टेक्निक्स बघितले, यामध्ये काय होतं की सॅम्पल प्लेस करण्यासाठी किट यूज केली होती, ते आपण ग्लास किंवा क्वार्ट्जचे होते. बट इथे जर आपण ग्लास यूज केला तर इथे काय होणार, हा ग्लासच आपले रेडिएशन ॲब्सॉर्ब करणार. सो मॉलिक्युलपर्यंत ते पोहोचणार नाही किंवा पोहोचले तरी हा आपला रिझल्टमध्ये एरर येऊ शकतं. सो मग इथे आपण कशा प्रकारे सॅम्पल प्लेस करतो फॉर द डिटेक्शन, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सॅम्पल हा आपला लिक्विड असू शकतो, सॉलिड असू शकतो आणि गॅसियस सुद्धा असू शकतो. सो तिन्ही टाईपच्या सॅम्पलसाठी वेगवेगळी टेक्निक यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल, जर हा आपला सॅम्पल लिक्विड असला तर त्यासाठी आपल्याला 2 बेसिक टेक्निक यूज, सोडियम क्लोराईड किंवा पोटॅशियम ब्रोमाइड याचे जे काही पॅलेट्स असतात ते 2 पॅलेट्स घेतो. त्या 2 पॅलेटमध्ये जो काही आपला लिक्विड सॅम्पल आहे तो आपण सँडविच करतो. ओके, मीन्स 2 पॅलेट्स, यामध्ये आपला सॅम्पल प्लेस केला आहे आणि याला सँडविच केला आहे आणि आफ्टर दॅट याच्यामधनं जे रेडिएशन आहे ती पास करणार. ओके, सो दिस इज हाऊ अवर सॅम्पल कॅन बी एक्झामिनेड. आपण यासाठी आपण डायरेक्ट याला ग्लासमध्ये किंवा क्वार्ट्समध्ये प्लेस करून एक्झामिनेशन करू शकत नाही. सो अशा वेळेस आपण सोडियम क्लोराईड किंवा पोटॅशियम ब्रोमाइड यूज करतो फॉर अ लिक्विड सॅम्पल. नाव जर सॅम्पल हा आपला सॉलिड असला तर काय करणार, तर ही 2 टेक्निक यूज करतो. फर्स्ट आहे KBR पॅलेट टेक्निक और मल टेक्निक. पोटॅशियम ब्रोमाइड पॅलेट टेक्निकमध्ये काय करतो की जो आपला सॉलिड मटेरियल आहे, सॉलिड ड्रग आहे, याला डायरेक्टली आपण पोटॅशियम ब्रोमाइड सोबत मिक्स करतो, ग्राइंड करतो आणि त्याची एक पॅलेट तयार करतो. ठीक आहे, पॅलेट्स तुम्ही बघितलं असणार पोटॅशियम ब्रोमाइडच्या किंवा NaClच्या. सो एक पॅलेट ते प्रिपेअर करतो आणि त्याला डायरेक्ट एक्झामिनेशन करतो. अगेन हे जे काही KBR NaCl किंवा अनदर कंपोनंट आहे हे आपल्या रिझल्टमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरफेअर करत नाही, म्हणूनच आपण हे काही कंपाऊंड यूज करतो. अगेन मल टेक्निक म्हणजे काय, तर यामध्ये आपण लिक्विड पॅराफिन घेतो, याला आपल्या ड्रग सोबत मिक्स करतो आणि लिक्विड पॅराफिन आणि आपला जो काही पर्टिक्युलर ड्रग आहे याला मिक्स करून अगेन याची पॅलेट प्रिपेअर करतो आणि त्याला एक्झामिनेट करतो. सो अशा प्रकारे ह्या 2 टेक्निक आपण आपल्या सॉलिड कंपोनंटसाठी यूज करतो. नाव जर आपला कंपोनंट हा गॅसियस नेचरचा असणार तर काय करणार, तर त्यासाठी एक गॅस सेल म्हणून असतो. ओके, सो हा गॅस सेल आपण यूज करतो फॉर अवर आयडेंटिफिकेशन. यामध्ये आपला जो काही गॅस कंपोनंट आहे तो आपण पास करणार आणि अगेन मग त्याला IR रिजनमध्ये प्लेस करून त्याचा जो काही IR स्पेक्ट्रम आहे तो आपण ऑब्झर्व करतो. नाव ही जी काही टेक्निक आहे यामध्ये मॉइश्चर आणि एन्व्हायरमेंट हे मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंटमध्ये पर्टिक्युलरली जो कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असतो हा आपला जो काही फायनल रिझल्ट आहे यामध्ये इंटरफेअर करू शकतात. सो तुम्ही तुमच्या लॅबमध्ये जर बघितलं असणार, जो IR स्पेक्ट्रोस्कोपी ठेवलेला रिजन असतो तो कम्प्लिटली पॅक असतो, ग्लासने त्याला एक कव्हर केलेलं असतं. सो तिथे कोणीही जाऊ शकत नाही, फक्त जे एक्झामिनेशन करायचं आहे ज्यांना तेच फक्त जाऊ शकतात. सो ही टेक्निक खूप सेन्सिटिव्ह आहे, म्हणून याच्यासाठी एवढी प्रिकॉशन घेतली जाते. ओके, सो दिस इज द सॅम्पल टेक्निक, सॅम्पल हँडलिंग टेक्निक. ओके, सो आय होप तुम्हाला क्लिअर असणार. नाव द फॅक्टर अफेक्टिंग टू द IR स्पेक्ट्रोस्कोपी. सो ही टेक्निक एवढी सेन्सिटिव्ह आहे की स्लाइटली CO2 सुद्धा यामध्ये अफेक्ट करू शकतो. सो वेरियस फॅक्टर सुद्धा असणार जो यामध्ये अफेक्शन क्रिएट करतो. राईट, मग आता कुठले कुठले फॅक्टर्स आहे. फर्स्ट वन आहे ॲटॉमिक मास.
काही कंपाऊंड लाईट वेटेड असतात, काही हेवी असतात. तर जे लाईट वेटेड कंपाऊंड आहे लाईक हायड्रोजन, ऑक्सिजन हे जास्त फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेशन शो करतात. अगेन सेकंड फॅक्टर आहे बॉन्ड स्ट्रेचिंग. स्ट्रॉंगर बॉन्ड हायर फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेशन शो करतात, लाईक ट्रिपल बॉन्ड हायर फ्रिक्वेन्सी, आफ्टर दॅट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. सो हे जे ट्रिपल बॉन्डवाले आहे ते हायर फ्रिक्वेन्सीमध्ये त्यांचे व्हायब्रेशन शो करणार. आफ्टर दॅट द थर्ड फॅक्टर इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जर कंपाऊंड हा आपला इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार तर याचा जो काही इफेक्ट आहे तो फ्रिक्वेन्सीवरती होतो आणि जो काही आपला फायनल स्पेक्ट्रम आहे, आयर स्पेक्ट्रम आहे, यामध्ये याचा अफेक्ट शो करतो. नाव अनदर फॅक्टर इज अ हायड्रोजन बॉन्डिंग. जर आपल्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन बॉन्ड अटॅच असणार लाईक NH, CH किंवा OH, तर हा हायड्रोजन बॉन्डिंग काय करतो, जो काही कंपाऊंडचा बॉन्ड आहे त्याला वीक करतो आणि लोअर व्हायब्रेशनमध्ये आपला जो काही ग्राफ आहे तो आपल्याला मिळतो. सो ओके, हायड्रोजन बॉन्डिंग प्लेज इम्पॉर्टंट रोल. नाव मॉलिक्युलर एन्व्हायरमेंट हा आपला अगेन फॅक्टर आहे जो इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मॉलिक्युलर एन्व्हायरमेंट म्हणजे इथे काय तर अल्किल एन्व्हायरमेंट, हॅलोजन एन्व्हायरमेंट म्हणजे हॅलोजन कंपाऊंड अटॅच आहे, अल्किल कंपाऊंड अटॅच आहे. तर हे आपला जो काही फायनल स्पेक्ट्रम आहे ड्रगचा यावरती अफेक्ट शो करू शकता. ओके, सो दीज आर सम फॅक्टर्स विच अफेक्ट अवर आयर स्पेक्ट्रोस्कोपी किंवा ऑर आयर स्पेक्ट्रम. नाव इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ अवर आयर स्पेक्ट्रोस्कोपी. बघताना हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला अगदी सिंपल असं वाटते, बट याच्या आतमध्ये नेमके कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट आहे आणि कशा प्रकारे वर्क करतात हे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इन्स्ट्रुमेंटेशन हे 5 मार्क्ससाठी विचारलं जातं. यामध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट आहे, यामध्ये फक्त आणि फक्त 4 कंपोनंट आहे जे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट आहे रेडिएशन सोर्स, देन वेवलेट सिलेक्टर, आफ्टर दॅट डिटेक्टर अँड रीड आउट सिस्टीम. ठीक आहे, आपल्यासाठी रेडिएशन सोर्स कॉमन आहे, अगेन डिटेक्टर कॉमन आहे, रीड आउट सिस्टीम कॉमन आहे. फक्त आपल्यासाठी नवीन काय आहे, जी वेवलेंथ सिलेक्टर आहे ते आपल्यासाठी नवीन आहे. तर बघूया नेमकं याच्यामध्ये काय आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल जे रेडिएशन सोर्स आहे त्याला ऑब्वियसली रेडिएशन सोर्स कसा पाहिजे, जो आपल्याला आयर रेडिएशन प्रोड्यूस करतो अशा प्रकारचा एक सोर्स पाहिजे. यासाठी आपण नर्स ग्लोवर यूज करू शकतो. नर्स ग्लोवर हा आपल्याला एक आयर रिजनचे रेडिएशन प्रोव्हाइड करतो. तर दॅट ग्लोबल सोर्स हा सुद्धा बेस्ट एक सोर्स आहे जो आपल्याला आयर रेडिएशन प्रोड्यूस करतो. आफ्टर दॅट इनकंडेन्सन्स लॅम्प हा सुद्धा आपण बरेचदा आयर रिजनसाठी यूज करतो. ओके, सो दीज आर 3 टाइप्स ऑफ अवर रेडिएशन सोर्स. नाव वेवलेंथ सिलेक्टर. वेवलेंथ सिलेक्टरसाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल प्रिझम यूज करतो किंवा डिफ्रॅक्शन ग्रॅटिंग यूज करतो. आता हे काय करतात तर सेम रोल प्ले करतात की फॉर एक्झाम्पल हा प्रिझम आहे आणि इथनं आपण जे काही आयर रिजन आहे ते पास करतो, आयर रेडिएशन पास करतो. सो हे जे रेडिएशन येतं यामध्ये वेगवेगळे वेवलेंथ असणार. सो हा आपला प्रिझम काय करतो तर याला फिल्टर आउट करतो आणि पर्टिक्युलर वेवलेंथ जी आपल्याला पाहिजे ती आपल्याला सिलेक्ट करून देतो. ओके, सो दिस आर द फंक्शन ऑफ अवर वेवलेंथ सिलेक्टर. नाव अनदर कंपोनंट इज अ डिटेक्टर. आयर स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये डिटेक्टर हा मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, कारण जे काही रेडिएशन आहे ते कम्प्लिटली मायक्रोमीटरमध्ये असतात आणि जो काही डिटेक्टर आहे तो अगदी सेन्सिटिव्ह असला तर आपल्याला रिझल्ट जो आहे तो फायनेस्ट रिझल्ट भेटणार आहे. सो कुठल्या कुठल्या प्रकारचे डिटेक्टर आहे तो फर्स्ट वन आहे कोयल सेल, देन बोलोमीटर, देन थर्मोकपल, थर्मिस्टर, देन पायरो इलेक्ट्रिक डिटेक्टर. हे काही डिटेक्टर्स आहे जे आपल्या आयर स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये यूज करतात. आफ्टर दॅट रीड आउट सिस्टीम किंवा त्याला रेकॉर्डर किंवा कम्प्युटर म्हणतो, जे स्क्रीन ज्याच्यामध्ये आपल्याला ग्राफ मिळतात. हे सुद्धा एक अनदर मेन इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. ओके, सो दिस इज द बेसिक आणि एक फंडामेंटल इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ अवर आयर स्पेक्ट्रोस्कोपी. नाव अप्लिकेशन ऑफ अवर आयर स्पेक्ट्रोस्कोपी. सो फर्स्ट आपण फंक्शनल ग्रुप डिटेक्शनसाठी की कुठला फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहे, कार्बन आहे, OH ग्रुप आहे, COOH आहे, CO2 कुठला कंपाऊंड आहे, फंक्शनल ग्रुप आहे त्यासाठी. देन ड्रग आयडेंटिफिकेशन कुठल्या प्रकारचा ड्रग आहे याच्यासाठी आपण यूज करतो. देन प्युरिटी चेक इज यूज्ड फॉर द स्टडी ऑफ पॉलिमॉर्फिझमच्या स्टडीसाठी यूज करतात. Then it is used for the study of hydrogen bonding, study of molecules, and also used for a quality control in a pharmaceutical industry. Okay, so these are some basic application आहे. तुम्ही हे एक्सप्लेनेशन 1-2 लाईन्स मध्ये लिहिलं तरीही तुम्हाला छान असे मार्क्स मिळणार. सो गाईज, एका सिम्पल वेनी मी तुम्हाला आयर स्पेक्ट्रोस्कोपी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला लेक्चरची पॅटर्न आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अगेन नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.